नमस्कार मित्रांनो, आज आम्ही यमुनोत्रीसाठी निघालो आहे. तर इथून आम्हाला कमीत कमी 40 किलोमीटरचा ट्रॅक आहे. म्हणजे 40 किलोमीटर गाडीचा प्रवास करायचा आहे. तर त्याच्यानंतर 40 किलोमीटर झाल्यानंतर तिथून 7 किलोमीटर पायी ट्रॅकिंग आहे. तर ट्रॅकिंग झाल्यानंतर आम्हाला कमीत कमी 4 ते 4:30 वाजता रिटर्न यायला. आणि त्याच्यानंतर आम्ही परत रिटर्न 40 किलोमीटर परत स्टेसाठी मागं जाणार आहोत. तर मग याच्यामध्ये आमची मित्र कंपनी एकदम फ्रेशमध्ये आहे. सकाळचा टायमिंग आहे आणि सकाळी सर्वांना सांगितलं होतं 5 वाजता निघायचे. पण काही 4-5 मुलं खूप आळशी आहेत आमच्यामध्ये. ठीक आहे, काय अडचण नाही, केलं आम्ही ॲडजस्ट. पण पुढच्या म्हणजे उद्याच्याला कमीत कमी त्यांनी 5 जणांनी कमीत कमी सर्वांच्या अगोदर रेडी राहायला पाहिजे. तेव्हा पुढचा ट्रिप आपल्याला लवकर पोहोचता येईल. बरोबर. आणि कसं आहे, आता हा डोंगरीला म्हणजे डोंगरी मार्ग आहे सगळा, नाही का, रोड एकदम. आता तुम्ही पाहू शकता, कारण इथं गाडी चालवायची म्हणजे प्रॉपर इथलाच माणूस पाहिजे. हे आपल्यासारखीचं काम नाही इकडं. आणि विषय असा आहे का, इथं आता गर्दी थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही अडचण नाही आली, काय नाही. जेवायची आणि राहायची सोय एकदम व्यवस्थित झाली. आणि त्यात आमचे ड्रायव्हर मामा एकदम भारी भेटले आम्हाला. जय भोले मामा. आणि हे मित्र कंपनी पाठीमागे बघू शकता तुम्ही. जय भोले, जय भोले. बरं, ट्रॅकिंग साठी सर्व तयार आहेत ना? ओके. म्हणजे कोणी आजारी बिजारी काय तसं काय वाटत नाही कोणी मला. काय विषय नाही. आपल्याला आज आपला ट्रिपचा कितवा दिवस आहे हा? तिसरा दिवस आहे. आपल्याला 13 दिवस म्हणजे ट्रॅव्हलिंग करायची आहे. बरोबर. तर याच्यासाठी कोणीही आजारी पडता कामा नाही. आणि जरी कोणाला जर वाटलं तसं तर मेडिकल सरांनी सोबत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही. चला, जय भोले. नेक्स्ट टाइमला पुढचा व्हिडिओ तुम्हाला टाकतो. यमुनोत्रीचा ट्रॅकिंग करता मी तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईन. चला, गुड मॉर्निंग.